स्वतःच्या फॅमिली मेंबर्सकडून एवढी छान रिॲक्शन घेऊन आम्ही निघालो होतो मकर संक्रांतीच्या सेलिब्रेशनसाठी, म्हणजे वोसायला. आणि आम्ही गेलो विठ्ठल रुक्माईच्या मंदिरमध्ये. इथे मला मिळाला माझ्या फ्रेंड, आणि बघितलं तर मंदिर एकदम भरलेलं होतं, टापोटाप एकदम. आणि मग त्यानंतर आतमध्ये एंट्री केली आणि इथे बघा केवढी गर्दी होती. खरं म्हणजे असं चालायला पण सरळ जागा नव्हती. तर मी एवढे वर्ष शहरांमध्ये राहिले, तर मला हीच गोष्ट माहिती आहे की आपण संक्रांतीच्या दिवशी आपल्या मैत्रिणींना आणि सख्यांना घरी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी बोलवतो, त्यांना वोवसतो, वोवसल्यानंतर त्यांना वाण देतो, गप्पा मारतो, मजा करतो, हेच मला माहिती होतं. पण मंदिरात जाऊन देवाला वोसायचं असतं ही गोष्ट मला गावाला येऊन कळाली. यार केवढं छान आहे हे सगळं. आईंना तर चालायला जागाच नव्हती. मी कशी निघाली, तर शेवटी ह्या आहेत आमच्या माधुरी काकी. आणि मग शेवटी बघा, हे बघा किती म्हणजे एज कितीही असेल तरी पण वोवसतात. हे तर आमच्या आजी सासूबाई म्हणजे कला आजी, ज्यांचं इंट्रोडक्शन मागच्या वेळेस केलं होतं, त्यांनी मला वोवसलं, हळदी कुंकू लावलं आणि मी पण त्यांना ओवसलं. मग त्यानंतर हे आहेत आमच्या लेडीज, म्हणजे आमच्याच घरच्या लेडीज आहेत. तर आई वगैरे त्यांचं ओवसणं चालू होतं आणि मी व्हिडिओग्राफी करत होती सगळ्यांचे. माझे व्हिडिओ काढायला कोणच नव्हतं, तर मी सगळ्यांचे व्हिडिओ काढत होती. आणि अशी मजा येते की सणांचं सगळ्यात जास्त महत्त्व काय माहिती का, आपण किती ह्याच्यानंतर लोकांना भेटतो, दिवसानंतर लोकांना भेटतो आणि मजा केवढी येते ते भेटताना. आणि हे बघा माझं म्हणजे पूर्ण झाल्यानंतर मी एवढी भरलेली होती. आम्ही एक फोटो काढला. मग घरी गेल्यानंतर आईंनी तुळशीला वोवसलं. तुळशीकडे असं गुलालमध्ये तीळ टाकून लावलं आणि मग त्यानंतर तिथे ओटी भरून एक वोसा तुळशीकडे ठेवून आईंनी पाया पडल्या. त्यानंतर आई, बाबा आणि राव ह्यांनी फोटो काढला. तर असा होता आमचा मकर संक्रांतीचा दिवस. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा.